प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक खाणी घेतल्या आहेत. यावर बावनकुळेंच्या जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात याची माहिती काढा असं आवाहन बच्चू कडूंनी दिलं आहे. 16 तारखेच्या मतमोजणीनंतर बावनकुळे यांच्या संदर्भातील पुरावे जाहीर करू असं बच्चू कडू म्हणाले. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर भाजपवाल्यांना एक दिवस लोक रस्त्यावर मारतील असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. अकोल्यातील प्रचारसभा आटोपल्यानंतर बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजप आणि बावनकुळेवर तीव्र शब्दात टीका केली. महाराष्ट्राचं काय कसं राहील? तुम्ही म्हणता की भाजप खूप पैसा वापरत आहे आणि वाटत आहे. पैसा आहेच तर मग काय लुटलंच आहे ना भाजपनं. नोटाबंदीमध्ये काय कशात लुटलं नाही सांगा बरं. असं एखादं उदाहरण सांगा का ज्या भाजप पैसा नाही खात. बावनकुळेच्या किती खदानी आहे आणि त्याच्यावर किती त्याचे ट्रक चालते जगदंबा ट्रॅव्हल्सच्या कंपनीचे ते पहा ना. थोडंसं कार्यकर्त्याला पैसाही द्यायचा नाही, तिकीटही द्यायचे नाही. आणि साले तुम्ही आम्ही पाहतोय प्रभू रामचंद्राच्या नावानं मतं मागायचे. इथं औतकर नावाचा कार्यकर्ता तेली समाजाचा काय तुम्ही तिकीट दिली नाही? 40 वर्षापासून तो तिथं काम करत होता आणि तो पैशावाले तिकीट देत आहे. आणि आमची सत्ता जर केंद्रात राज्यात असते ना तर रिक्षावाल्यात आम्ही महापौर केला असता. इथला ही ताकद ठेवली असती. पण यांची मर्दांगी संपली आहे सगळं. हे मी सांगतो ना, एक दिवस प्रभू रामचंद्राचा धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालणार आहे लोक. हिंदूच घालणार बरं. अशी वाईट अवस्था आहे का लोकांना भाजप म्हटलं का लोक असे मारणार का बस सोडणारच नाही. हो, तुम्ही बावनकुळेंचं नाव घेतलं, आणखी कोणाकोणाचं काय काय आहे? पुराव्यासहित माझ्याजवळ बावनकुळेचे पुरावे आहे. बाकीचे भेटले का तुम्हाला सांगा. हे पुरावे कधी म्हणजे 16चा निकाल लागल्यानंतर तुम्ही जाहीर करू ना ते सगळे.